नमस्कार मंडळी, मी प्रियंका बेंडाळे तुमचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सगळ्यात सोपी आणि झटपट होणारी केकची रेसिपी। फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना वाटतं बेकरी सारखा केक आपल्याला घरीच बनवता आला तर आपण हेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। मी इथे घेतला आहे राउंड केक टीन। तो 6x3 चा आहे, म्हणजे 6 इंच विड्थ आणि 3 इंच हाईट। आधी आपण बटर पेपर लावून घेऊया। ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, कारण केक बनवायच्या आधी आपल्याला केक टीन रेडी करून ठेवायचा असतो आणि कुकर किंवा ओव्हन प्रीहीट करून ठेवायचा असतो। तुम्ही बघू शकता मी टीनच्या हाईट प्रमाणे बटर पेपर कट करून घेते आहे, कारण आपल्याला साइड्सला लावायचा आहे बटर पेपर। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल किंवा तूप पण लावू शकता आणि ते लावल्यानंतर तुम्हाला थोडासा मैदा भुरभुरायचा आहे। आता आपण बटर पेपर टीनला लावून घेऊया साइड्सला। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने सेट करत आहे, अगदी तसंच तुम्हाला करायचं आहे। तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघून झाल्यावर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। बघू शकता बटर पेपर पूर्ण सेट करून झाला आहे, पण एक साइडला बटर पेपर थोडा कमी पडला आहे, तर आपण थोडासा एक पीस कट करूया पेपरचा आणि तो परत तिथे सेट करून देऊया। चा टीन आपल्याला रेडी करून ठेवायचा आहे, म्हणजे आपलं केक बॅटर रेडी झालं की लगेच त्याच्यात टाकायचं आहे आणि ते ओव्हन मध्ये किंवा कुकर मध्ये ठेवून द्यायचं आहे टीन। आता आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यासोबत चाळणी सुद्धा घ्यायची आहे, कारण आपल्याला जे प्रीमिक्स आहे ते चाळून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे एरिएशन क्रिएट होतं त्याच्याने आणि केक स्पॉन्जी व्हायला मदत होते। मी इथे 1.5 कप चॉकलेट प्रीमिक्स घेतला आहे। तुम्हाला कपचे मेजरमेंट्स दाखवून देते। आपल्याला हाफ केजी केक स्पॉन्ज बनवायचा आहे। 500 ग्रॅमचा केक स्पंज आणि प्लस 500 ग्रॅम क्रीम, हे असं दोन्ही मिळून आपला केक 1 किलोचा होणार आहे, हे प्रमाण वापरून। तुम्हाला जर अर्धा किलोचा केक बनवायचा असेल, म्हणजे 250 ग्रॅम स्पंज आणि 250 ग्रॅम क्रीम, तर तुम्हाला हेच प्रमाण अर्ध करून घ्यावं लागणार आहे आणि मग केक बेक करायचा आहे। आता आपण प्रीमिक्स चाळून घेऊया। तुम्हाला सगळ्या स्टेप्स मी सांगते तसं फॉलो करायच्या आहे, तरच तुम्हाला बेकरी स्टाईल केक स्पॉन्ज बनवता येईल। कप आणि अर्धा कप हे दोन्ही प्रीमिक्स मी चाळणीत टाकून घेतले आहे। आता ते छान चाळून घ्यायचं आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचं प्रीमिक्स घेऊ शकता, जे तुम्हाला इझिली अवेलेबल असेल ते। तुम्ही ही प्रोसेस चमचा वापरून केलीत तरी चालेल। कोणताही केक बनवण्यासाठी आपल्याला आधी केक स्पंज परफेक्ट बनवता आला पाहिजे, म्हणजे पुढची प्रोसेस करायला सोपी होते। तुम्हाला जर क्रीम कशी घरच्या घरी व्हिप करायची हे शिकायचं असेल तर मी तोही व्हिडिओ अपलोड केला आहे आणि केकसाठी बेसिक मटेरियल कोणतं लागतं तो पण व्हिडिओ अपलोड केला आहे। ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा। आपलं प्रीमिक्स चाळून झालं आहे, पण जे चाळणी दिसते ती साखर आहे प्रीमिक्स मधली, तर ती पण तुम्हाला तशीच टाकून द्यायची आहे खाली प्रीमिक्स मध्येच। हे प्रीमिक्स परत एकदा आपण मिक्स करून घेऊया। हे मिक्स करून झालं की आपल्याला 2 टेबलस्पून ऑइल ॲड करायचं आहे, म्हणजे 20 ml ऑइल आपल्याला लागणार आहे। तुम्ही मेजरमेंट बघू शकता 1 टेबलस्पून। हे मी पूर्ण केक मटेरियल लिस्टमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे सगळं। हा झाला 1 टेबलस्पून। आता आपण अजून 1 स्पून टाकूया। आता आपण पाणी ॲड करूया। 1 कप पाणी घेतला आहे मी, लागेल तसं पाणी ॲड करणार आहोत आपण। हळूहळू मिक्स करायचं आहे। पाण्याचं प्रमाण फिक्स नाही आहे, कारण प्रीमिक्सच्या ब्रँडवर पाण्याचं प्रमाण असतं। काही प्रीमिक्सला जास्त पाणी लागतं, काही प्रीमिक्सला कमी पाणी लागतं, म्हणून आपण हळूहळू टाकायचा आणि आपली कन्सिस्टन्सी प्रॉपर आली की मग थांबायचं। हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त फास्ट करायचं नाही आहे मिक्सिंग। आय होप तुम्ही ही प्रोसेस करायच्या आधी तुमचा कुकर किंवा ओव्हन किंवा कढई प्रीहीट करायला ठेवली असेल। या स्टेजला आपण अजून पाणी ॲड करूया, कारण बॅटर अजून ड्राय आहे। परत एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेऊ। बॅटर आपल्याला खूप प्लेन बनवायचं आहे, कुठे जम्स नाही ठेवायचेत बॅटरमध्ये, पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे। केक बेक करताना सगळ्या स्टेप्स आणि मेजरमेंट्स सगळं परफेक्ट झालं पाहिजे, तेव्हाच तुमचा केक परफेक्ट बनतो। अजून आपलं बॅटर पाहिजे तसं नाही झालंय, म्हणून मी अजून पाणी ॲड करते आहे। खूप हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कुठेच घाई करायची नाहीये। परत थोडं पाणी टाकून घेतलंय, परत मिक्स करायचं आहे। आपल्याला साधारण 220 ml पाणी लागलं होतं,
आता आपलं बॅटर असं झालं आहे. तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आपल्याला बॅटरची. छान मिक्स करून घ्यायचं आहे. स्पॅच्युलाच्या मदतीने पूर्ण साईड्स पण क्लीन करून घ्यायच्या आहे. आता या स्टेजला बॅटर थोडं पण रेस्ट करायचं नाही आहे. ते डायरेक्ट टीनमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि टीन लगेच आपल्याला कुकरमध्ये किंवा ओव्हनमध्ये किंवा कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे. आता आपण हे बॅटर टीनमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. एक गोष्ट लक्षात असू द्या फ्रेंड्स, आपल्याला केक टीन हाफ फिल करायचा आहे, म्हणजे अर्धाच भरायचा आहे. कारण केक जेव्हा बेक होईल तेव्हा तो हाफपेक्षा जास्त फुलणार आहे आणि जास्त जागा ऑक्युपाय करणार आहे. तुम्हाला पूर्ण टीन भरून बॅटर भरायचं नाही आहे कधीच, कारण तो केक ओव्हरफ्लो होऊ शकतो आणि तुमचा केक व्यवस्थित बेक होणार नाही. आता पूर्ण बॅटर लेवल करून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकदम प्लेन करून घ्यायचं आहे आणि टॅप करून घ्यायचं आहे. 7 ते 8 वेळा आपल्याला टॅप करायचं आहे, त्याच्याने एअर बबल्स निघून जातात. आता मी केक ओव्हनमध्ये ठेवून दिला आहे. आता तुम्हाला टेम्परेचर सांगते. ओव्हनचं टेम्परेचर आपल्याला ठेवायचं आहे 160 डिग्री. बऱ्याच रेसिपीजमध्ये 180 असतं, पण तुम्ही 160च ठेवा जर तुम्ही बिगनर असाल तर. आणि फंक्शन ठेवायचं बेक मोड, जे फक्त एक बॉक्स आहे आणि खाली लाईन दिली आहे, तो बेक मोड आहे. आणि आपल्याला टायमर ठेवायचा आहे 30 मिनिट्स. 25 ते 30 मिनिटं तुम्हाला टायमर लावायचा आहे. 30 मिनिटानंतर तुम्हाला केक बाहेर काढून बघायचा आहे. त्यात टूथपिक इन्सर्ट करायची आहे. आपण आता चेक करूया टूथपिक टाकून आपला केक झालाय का. 30 मिनिटानंतर तुम्ही इथे सुरीचा वापर केला तरी चालेल. टूथपिकला जर आपलं बॅटर चिटकलं नाही तर केक परत थोडा 5 मिनिटं ठेवायचा आहे आपल्याला ओव्हनमध्ये. येस, आपली टूथपिक क्लीन आली आहे, म्हणजे आपला केक फुल बेक झाला आहे. आता केकला थोडंसं थंड होऊ देऊ आपण. 15 ते 20 मिनिटं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे, टीनमध्ये सेट होऊ द्यायचा आहे आणि मग आपल्याला डिमोल्ड करायचा आहे केक. आता अपसाइड डाऊन करून आपण केक डिमोल्ड करून घेऊया. टीन थोडासा टॅप करायचा आहे आणि मग हळूच वरती उचलून घ्यायचा आहे. आता बटर पेपर काढून घेऊया आपण. आधी साईड्सचा काढूया, मग बेसचा काढूया. हलक्या हाताने आपल्याला प्रोसेस करायची आहे, नाहीतर आपला केक ब्रेक होऊ शकतो. तुम्ही हाच केक कढईमध्ये सुद्धा करू शकतात. कढई प्रीहीट करायला ठेवायची, त्यामध्ये स्टँड ठेवायचा आहे. त्याच्यात काहीच मीठ वगैरे पण टाकायचं नाहीये, फक्त स्टँड ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं प्रीहीट केल्यावर हाय फ्लेमवर आपलं केक टीन ठेवून द्यायचं आहे बॅटर ॲड केलेलं. आणि केक टीन ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे, झाकण ठेवायचं आहे आणि 30 ते 45 मिनिटं लागतात केक बेक व्हायला. तर तुम्ही 30 मिनिटानंतर एकदा टूथपिक टाकून बघायचं. नसेल झाला तर परत 5-10 मिनिटं ठेवायचं आणि मग टीन काढून घ्यायचा. की पुढची प्रोसेस तर आपण व्हिडिओमध्ये बघितलीच आहे. तुम्हाला काही या व्हिडिओबद्दल डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. तुम्ही बघू शकता आता आपल्या केकचं टेक्स्चर कसं आलेलं आहे. खूप स्पॉन्जी झाला आहे आपला केक आणि एकदम बेकरी स्टाईल झाला आहे. हे बघा, तुम्ही फ्रंट साईड पण बघा केकची, खूप सुंदर झाली आहे. अगदी बेकरीमध्ये मिळतो तसा झाला आहे आपला केकचा टेक्स्चर. असंच तुमचा केक होऊ शकतो जर तुम्ही मी सांगितलेले सगळे टिप्स अँड ट्रिक्स फॉलो केले तर व्यवस्थित केक होणार आहे तुमचा आणि घरच्या घरी तुम्ही केक बनवू शकणार आहे. सगळ्या साईड्सने दाखवते मी तुम्हाला. केक खूप स्पॉन्जी झाला आहे, छान एअर पॉकेट्स पण आलेत केकला, खूप मस्त स्पॉन्जी झाला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.